मी हिंदीचं पण नाही पाहिलं. पण मी काय सुद्धा बघायला लावलं. तुमचा भांडणं फार बघितली प्युअरेस्ट बघितली. सीझन होता, म्हणजे तुमचा फर्स्ट सीझन होता ना. आणि तुम्ही खरंच बरेच ते आमच्या सीझन आमचा लोणावळ्यात झाला ना, आमचाच फक्त लोणावळ्यात झाला. अच्छा. नंतर सगळे मुंबईला हा, आले. हा, city. हा. गंमत काय आहे, मुंबईत जरी तुम्ही क्वारंटीन असता 100 दिवस, पण मला माझं माहितीये मी फिल्म सिटीत आहे, तर मला माहितीये, मला जॉग्राफी माहितीये, पलीकडे कुठला सेट आहे, इकडे मंदिर आहे, तिकडे कॅन्टीन आहे, हे मला माहिती असतं. आम्ही एलिएनेटेडच होतो ना. म्हणजे घरातनं मला पुण्यातनं पिकअप केलं, ते काळ्या काचा लावलेल्या होत्या आणि ऑब्व्हियसली. तिकडे जाताना मास्क, लोणावळ्यात एंटर झाल्यावर मास्क घातला होता. पण लोणावळा माहित होतं की नाही? लोणावळ्यात हे माहिती होतं. ओके. पण लोणावळ्याची अशी फार आपल्याला सवय नसतो. तरी मला ना माझा ड्रायव्हर होता, तो म्हणला सर मी सांगतो तेव्हा मास्क लावा, आतापासून नका लावू. घाट बीट संपत आला, लोणावळ्यात एंटर केला, म्हणला सर आता लावा मास्क. पण त्याला डोळे होतेच ना, बेसिक लोणावळ्याची माहिती होती. सो मला अंदाज होता आम्ही कुठे चाललोय. गेटच्या आत गेल्यानंतर काहीच ओळखीचं नाही, ऍब्सोल्युटली काही ओळखीचं नाही. एक चेहराही ओळखीचा नाहीये, एक नावही ओळखीचं नाहीये. पण मेघा तारेच्या व्हॅलिडीवर तुझं नाव होतं. आमची सगळ्यांची खोटी नावं दिली होती. मला पण माझ्या आईला आय वॉज अॅनी. आणि सो तिथे काय झालं ना, एकतर घड्याळ नाही, मोबाईलचा संबंधच नाही. पण मला काही त्रास नाही झाला त्या गोष्टीचा. सुरुवातीला म्हणजे आमचा आय थिंक सीझन एप्रिलमध्ये सुरू झाला. एप्रिलमध्ये काहीतरी 16 एप्रिल का समथिंग, तेव्हा ऊन होतं. सो पुष्कर तारीख डोक्यात ठेवत होता आणि मी वेळ ठरवायचो. झोपाळा जो होता फेमस गाजलेला आमचा अंगणातला, त्याच्या सावलीवरनं मी वेळेचा अंदाज लावायचो. आणि हे आले होते ना सचित, आणि हे आले होते ना गेस्ट अपिअरन्स म्हणून सिरियलच्या प्रमोशन. तेव्हा मी विचारलं होतं सचितला, म्हणलं तुम्ही बाहेर मी वेळ जी सांगतो ती दिसते का? हो. म्हणलं किती वेळा बरोबर आहे? एक 10 मिनिटाचा फरक असायचा. म्हणलं ओके. जसं जसं जून आला, ढग आले, तसतसं ऊन येईन असं झालं. पण अझान एक दिवस सकाळी शाळेची घंटा ऐकली आणि जनगणमन ऐकलं आणि मी उभा राहिलो. जनगणमन ऐकल्यावर मी उभा राहिलो. तर मला सगळे रेशमताई, सुशांत नव्हता मला वाटतं सांगायला, हे अरे तू बाहेरच्या आवाजाला रिॲक्ट नको. म्हणजे खड्ड्यात गेलं. राष्ट्रगीत आहे, बिग बॉस पेक्षा मोठं आहे राष्ट्रगीत. मी उभा राहणार आणि मग आम्ही सगळे उभे राहिलो. मग त्याच्यावरती आमच्यावर ऍक्शन नाही घेतली गेली. गंमत कशी आहे, बाहेरच्या गोष्टी म्हणजे त्यांना रिॲक्ट नाही व्हायचं. अंगणात कोपऱ्यात एक टेकडी दिसायची, छोटस मंदिर आणि भगवा झेंडा होता. मी आदल्या संध्याकाळी बोलले होते आणि देऊळ सुशांतनी आमचा रंगा असं एकदा केलं, शिवाय आमचा रंगा अभिमान असं बोलला, मला असं बोलला. दुसऱ्या दिवशी फ्लेक्स लागला. फ्लेक्स तुमच्यामुळे लागले, ते सगळं भगवानी बघितल्यामुळे. आम्हाला सूर्य टेकडी म्हणजे आमच्यासाठी लक्झरी असली किरण पण नाही. अरे एवढी जागा होती, त्यातून दिसत होतं. पण आम्हाला दिवस रात्र तेही कळत बाहेर मांजराचा आवाज आला. मांजरावर चालायची, जुई त्यांचा आवाज ऐकून जुईने आवाज काढला. बाहेरच्या आवाजाला रिॲक्ट नाही व्हायचं. एकदा जितेंद्र जोशी आला होता असंच भेटायला म्हणून महेश सरांना, आणि ते बाहेरनं फिरवलं होतं. जित्याला चालत फिरला होता सेटला. बाहेर अख्ख्या ट्रॉलीज असतात ना चारही बाजून, त्याच्यावरनं हिंडत महेश सर आणि जित्याचे फिरले होते. आणि जित्याने हात मारली होती सुशांतला, आणि नाही जित्याने हात मारली होती सुशांतला. आम्हाला ऐकू आली होती. आणि घट्ट मित्र ग, आणि सुशांत खूप डिस्टर्ब झाला होता त्या काळात. आणि ना त्याला हात ऐकू येते आपल्या जीवलग मित्राची, आणि रिॲक्ट नाही व्हायचे. तो असा बसून होता सुशांत, घळा 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 पाणी यायला लागलं डोळ्यात. म्हणलं सुशांत रिॲक्ट होऊ नकोस, शिक्षा तुला येईल. तो बाहेरच्या बाहेर रिस्केल म्हणलं तुला. पण ह्या सिच्युएशन फार इंटरेस्टिंग होत्या, आणि ह्या प्रत्येक सीझन मध्ये असं काहीतरी घडलं असणार. आमच्या बाबतीत मला हा प्लस पॉईंट वाटतो की आम्ही मुंबईत नव्हतो. दॅट वॉज अ प्लस पॉईंट, कारण ते एक्स्ट्रा ऍडेड चॅलेंज, ऍडेड चॅलेंज. क्लायमेट, अरे क्या बात. मी आणि किशोर दादा बऱ्याचदा अंगणात बसून ना असे ढग असे पास व्हायचे ना,
अरे यार तुम्हाला पाऊस आकाश वाया दिसायचं चाललाय, यार. पाऊस वाया चाललाय, किंगफिशर. काय? किंगफिशर आणि तो पोहायचा तलाव होता ना त्याला हा. ते उतरण्यासाठी स्टीलचं होतं बघ त्याच्यावर रोज बसायचं आणि आम्ही बाहेर चहा पीत बस एकदा तो जिम मधल्या आरशावर आपटला पुढं आई देऊन गं. मग त्याला हातात धरून असं पाणी बिणी बाजलं होतं मांजर ते वरच्या हे बेडरूमला वरती जे लावलं होतं ना स्कीमरचं कापड त्याच्यानं मांजराची पावलाची दिसायची जातात एकदा पडलं ना खालती कापड आम्हाला फाटलं. पाली आणि माकड दिसायचे हो